स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 4 मार्च 2024. आज ॲक्च्युली कुठल्या विषयावर बोलण्यापेक्षा एका गोष्टीचं क्लॅरिफिकेशन द्यावं असं मला वाटतंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला काल ज्यावेळेस एका वृत्तपत्राने बातमी छापून आणली की पुणे लोकसभेसाठी आपल्या नावाची देखील चर्चा आहे, त्यावर अनेक प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचल्या. अनेकांनी प्रोत्साहनही दिलंय, काही लोकांनी थोडेसे काही विचारांती काही गोष्टींचं क्युरियोसिटीने प्रश्न विचारले. मला असं वाटलं की त्या प्रश्नांची उत्तरं मी देणं बांधील आहे. मी एक प्रोफेशनल फायनान्शियल प्लॅनर असल्यामुळे मला या गोष्टी आधीच आपल्या सगळ्यांसमोर सांगणं अतिशय गरजेचं आहे. त्याचाच एक पार्ट म्हणून मी आजचा हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसमोर आणतोय. मला बेसिक 3 ते 4 गोष्टींच्या संदर्भात क्लॅरिफिकेशन द्यावं असं वाटतंय. सर्वप्रथम, कालची आलेली बातमी ही कुठल्या तरी एका वृत्तपत्राच्या म्हणजे नवराष्ट्र या वृत्तपत्राच्या संपादकांनी लिहिली आहे असं समजतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही बातमी देत असताना मला फक्त एक फोन कॉल आलेला होता आणि त्या फोन कॉलच्या अनुषंगाने त्यांनी ती बातमी लिहिलेली आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, ह्याच्यात कुठलंही आर्थिक ट्रान्झॅक्शन नाही, कारण की अनेक लोक चर्चा करतात की ही पेड न्यूज आहे. ही नक्कीच पेड न्यूज नाही, कारण की जर पेड न्यूज असती तर माझ्या अंदाजे मी याच्यापेक्षा खूप चांगली बातमी लावू शकलो असतो. अबाउट मिलिंद चंपावकर एवढी छोटी बातमी मला स्वतःला तरी एक्सपेक्टेड नाही, कारण की मग त्याच्यामध्ये मी माझं एंटायर क्वालिफिकेशन वगैरे टाकलं असतं. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतो की जे इस्टॅब्लिश राजकारणी माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, त्या लोकांनी फक्त हा विचार करावा की मागील 53 व्हिडिओ जो व्यक्ती न कुठलाही व्हिडिओ एडिट करता स्वतःच्या मनाने वेगवेगळे 52 मुद्दे मांडू शकतो, त्या व्यक्तीच्या बद्दल, त्याच्या क्रिएटिव्हिटीच्या बद्दल अथवा त्या व्यक्तीच्या नॉलेजबद्दल तुम्ही शंका कशी घेऊ शकता. असो, मी आधीच सांगितल्याप्रमाणे मी राजकारणात असताना कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध बोलणार नाही. माझं काम आहे माझ्या मध्यमवर्गीय बांधवाला उच्चभ्रू करण्याचं, माझ्या देशाला 2047 पूर्वी विकसित राष्ट्र करण्याचं. त्या आंदोलनाचा मिलिंद चंपागावकर खारीचा वाटा उचलत सिंहाच्या वाट्यापर्यंत आपल्या सगळ्या मध्यमवर्गीय बांधवांना घेऊन जाईल, यासाठी तत्पर राहील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मला अनेक लोकांनी विचारला आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो की मी प्रोफेशनल फायनान्शियल प्लॅनर असण्याने ही गोष्ट आधी मी तुम्हाला सांगितली पाहिजे. ती म्हणजे अनेकांनी विचारलं की मिलिंद, तू खासदार झाल्यानंतर व्यवसायाचं काय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, मिलिंद चंपागावकर जसा श्वास घेतल्यावर जिवंत राहतो त्याच पद्धतीत बिना विमा, विदाउट इन्शुरन्स इंडस्ट्री मिलिंद चंपागावकर जगू शकणार नाही. 2001ला ज्यावेळेस मी व्यावसायिकतेत आलो, नोकरीत आलो, तेव्हापासून आजपर्यंत विमा इंडस्ट्रीने मला प्रचंड काही दिलेलं आहे. नुसता पैसाच नाही तर नाव, फेम, नॉलेज, माझा पर्सनॅलिटी, ही सगळी विमा इंडस्ट्रीची देण आहे. मी खासदार जरी झालो तरी मी ज्या पद्धतीत आजपर्यंत तुमच्या फायनान्सचं प्लॅनिंग करत आलो तसंच मी माझ्या वेळेचं प्लॅनिंगही करत आलो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आजही मी सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत माझा व्यावसायिक उपक्रम बघत असतो. 7 वाजेनंतर कितीही काम असलं तरी सुद्धा रात्री 10-11 वाजेपर्यंत मी माझ्या फॅमिलीला वेळ देतो. मी कधीही फॅमिलीला कमी वेळ दिलेला नाही. परंतु याच्या पुढे मी खासदार झाल्यानंतर, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झाल्यानंतर, हे एवढा कॉन्फिडन्सने बोलतोय, वरिष्ठ माझ्या नावाचा सिरियसली विचार करतायत. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्याबरोबर आहेत, त्यामुळे ही गोष्ट होईल असंही दिसतोय. देवाच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने या गोष्टी होतील. त्यावेळेस मी माझं प्लॅनिंग करेल, पण नक्की माझ्या कितीही बिझी शेड्यूलमधून 3 तास किमान मी माझ्या मान्यवर ग्राहकांसाठी राखीव ठेवणार. मी माझ्या व्यवसायाकडे लक्ष देणार, प्लस आपल्या देशाला विकसित राष्ट्र करायला मी संसदेतही जाणार, अनेक प्रश्नही उपस्थित करणार. भले त्याच्यासाठी मला जर काही
माझ्या खाजगी वेळेमध्ये कॉम्प्रोमाइज करावा लागला तर तो मी नक्की करेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मी माझा व्यवसाय इतक्या सुरेख पद्धतीमध्ये आणि शिस्तबद्ध पद्धतीने मांडून ठेवला आहे की माझ्या ॲब्सेन्समध्ये माझे जे कर्मचारी आहेत, अनेक कर्मचारी, जुने कर्मचारी परत येऊ शकतात. अनेक कर्मचाऱ्यांना तुम्ही पर्सनली ओळखतात. माझे सर्व कर्मचारी हे माझे कर्मचारी नसून ते माझ्या फॅमिलीचाच एक पार्ट आहे आणि ते स्वतःला सिद्धी असोसिएटचे ओनरच समजतात. आणि ज्या पद्धतीत मिलिंद संपगावकर सिद्धी असोसिएटच्या प्रत्येक ग्राहकाला, मला क्षमा करा मी आपल्या सगळ्यांना ग्राहक म्हणतोय कारण की सिद्धी असोसिएटच्या परिवाराचे तुम्ही पण एक सदस्य आहात, पण ज्या वेळेस सर्व्हिस देण्याची वेळ येते तर प्रत्येक मान्यवर ग्राहकाला ज्या पद्धतीमध्ये माझे एम्प्लॉईज, माझे कर्मचारी सर्व्हिस देतात आणि ज्या पर्सनल अटॅचने करतात, त्यांनी स्वतः हा वेढा उचललाय. ते म्हणतात की सर तुम्ही इथं नसले तरी आम्ही हा व्यवसाय पुढे नेऊ आणि तुम्ही जेवढा ग्रो केलाय त्यापेक्षा जास्त चांगला ग्रो आम्ही करून दाखवू, असेही चॅलेंज त्यांनी माझ्याकडनं घेतलंय. तर माझे नवे जुने जे काही सोडून गेले तेही नवीन परत नव्याने जॉईन करण्याची इच्छुक आहेत. असा सगळ्यांचा घेऊन माझ्या कर्मचाऱ्यांच्या समूहासकट आपल्या सर्व्हिसमध्ये मी ग्वाही देतो, सिद्धी असोसिएटच्या मार्फत आपल्या सर्व्हिसमध्ये किंचितही परिणाम होणार नाही. तुमचा मिलिंद, तुमचा हक्काचा मिलिंद, मध्यमवर्गीयांचा मिलिंद हा संसदेत जाऊन तुमच्या माझ्या मध्यमवर्गीयांचे प्रश्न मांडायला सज्ज झालाय. मला तुमच्या साथीची गरज आहे, मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त मध्यमवर्गीयांपर्यंत पोचवा. मध्यमवर्गीयांचा पहिला खासदार पुण्यातून 2024ला लोकसभेमध्ये जातोय हे आजपासूनच आपण मनाशी ठरवूया. असंच प्रेम, असाच आशीर्वाद माझ्यावर कायम असू द्या. लक्षात ठेवा, मी जो शब्द 2012ला व्यवसाय सुरू करताना दिला होता तोच शब्द आजपर्यंत पाळत आलो आणि मरेपर्यंत पाळेल. तसाच शब्द आजही मी आपल्यास देतोय की मी मध्यमवर्गीयांना उच्चभ्रू केल्याशिवाय शांत बसणार नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी विमा कंपन्या सोडू शकत नाही, विमा पॉलिसी विकणं सोडू शकत नाही. त्याचबरोबर मी जो वसा हातात घेतलाय मध्यमवर्गीयांना उच्चभ्रू करण्याचा, 2047 पूर्वी देशाला विकसित करण्याचा, तोही सोडू शकणार नाही. हा व्हिडिओ, माझे बाकीचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. पुण्यामध्ये मध्यमवर्गीयांचं वादळ निर्माण करूया. पक्षश्रेष्ठी नक्कीच आपला विचार करतील आणि आपल्याला नक्कीच तिकीट मिळेल आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुणे लोकसभा मतदारसंघातून मिलिंद संपगावकर हा भाजपाचा उमेदवार म्हणून जास्तीत जास्त मतांनी नक्कीच निवडून येईल. विक्रमी मताधिक्याने नक्की निवडून येईल याची ग्वाही मला आहे. असंच प्रेम माझ्यावर असू द्या. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.